Hi everyone, I am Sandeep Desai from ashatutorials.in, and today in this particular tutorial we are going to discuss in detail about the spring systems. This is very important point from oscillation, spring system आणि spring oscillator याच्याविषयी आपण डिटेलमध्ये या ट्युटोरियलमध्ये डिस्कस करणार आहोत. So based on this, many times MCQs those are generally asked. त्याच्यावर आधारित अनेक वेळा MCQ विचारतात लक्षात घ्या. त्यामुळे this particular point is very important as far as we concerned with the MCQs. राईट. मग आता आपण बघूया की स्प्रिंग सिस्टीम मध्ये स्टेप बाय स्टेप स्प्रिंग कशी ऑसिलेट होते, कुणामुळे ऑसिलेट होते आणि त्याचबरोबर स्प्रिंग पेंडुलम हा कसा असतो, त्याचा पिरियड कसा असतो, किती असतो, तो आपण या ट्युटोरियलमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. सो वी नो दॅट अ स्प्रिंग स्प्रिंग आपल्या सर्वांना माहिती आहे. स्प्रिंग कशी असते, लेट मी ड्रॉ हिअर अ स्प्रिंग. इथे आपण एक स्प्रिंग काढून घेऊया. सो सपोज वी हॅव लाईक दिस वन स्प्रिंग, अशी एखादी स्प्रिंग आहे सपोज. सो स्प्रिंग जनरली मेटलची वगैरे बनलेली असते आणि त्या स्प्रिंग मध्ये एक इलास्टिक प्रॉपर्टी असते, बरोबर आहे. स्प्रिंग हॅज सर्टन इलास्टिसिटी, राईट. मग अशी स्प्रिंग ज्यावेळी आपण स्ट्रेच किंवा कंप्रेस करतो, म्हणजे ज्यावेळी आपण या स्प्रिंगला सपोज इथे एक ठराविक एम इतक्या मासचा ब्लॉक कनेक्ट केलेला आहे, याला जर मी बाहेरच्या डिरेक्शन मध्ये ओढलं किंवा सपोज याला आतल्या डिरेक्शन मध्ये असं कंप्रेस केलं या स्प्रिंगला, then what happens if I extend, stretch or compress the spring. मी जर या स्प्रिंगला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये ओढून त्याला ताणलं किंवा त्याला आतल्या डायरेक्शन मध्ये ढकलून मी काय केलं, या स्प्रिंगला कंप्रेस केलं सपोज बाय डिस्टन्स लेट से एक्स, आतमध्ये किंवा बाहेरच्या डायरेक्शन मध्ये असं आपण त्याला पुश और पुल केलं सपोज, तर या स्प्रिंग मध्ये त्यावेळी काय जनरेट होतो, एक रिस्टोरिंग फोर्स. त्या स्प्रिंग मध्ये या ठिकाणी काय जनरेट होतो, रिस्टोरिंग फोर्स. आणि तो रिस्टोरिंग फोर्स काय करतो, तो रिस्टोरिंग फोर्स त्या स्प्रिंग मध्ये जो जनरेट होतो तो नेहमी प्रयत्न करतो त्या स्प्रिंगला आहे त्या पोझिशन मध्ये आणण्यासाठी, इक्विलिब्रियमला आणण्यासाठी, बिकॉज ऑफ इलास्टिसिटीमुळे. So by Hooke's law we know that this force or this restoring force that is directly proportional to what we have displacement. हे आपण सुरुवातीच्या लेक्चर मध्ये पण डिस्कस केलेलं आहे, लक्षात घ्या. सो रिस्टोरिंग फोर्स इथं या स्प्रिंग मध्ये जो जनरेट होतो तो काय असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट. जेवढी डिस्प्लेसमेंट जास्त याच्या आतमध्ये तेवढा फोर्स जास्त. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सची जी डायरेक्शन असते ती बरोबर या डिस्प्लेसमेंटच्या काय असते, अपोजिट असते. सो वी राईट हिअर मायनस और नेगेटिव्ह साइन. ओके. आता मग हा रिस्टोरिंग फोर्स जो आहे इथं मी जर प्रोपोर्शनलिटी साइन काढलं तर एक कॉन्स्टंट घेतो, बरोबर आहे. त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, फोर्स कॉन्स्टंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा या ठिकाणी आपण स्प्रिंगच्या बाबतीत बोलतोय तर या के ला आपण काय म्हणूया, लेट अस कॉल दिस के ॲज स्प्रिंग कॉन्स्टंट. स्प्रिंग बद्दल बोलतोय तर आपण याला काय म्हणूया, let us call this as spring constant. So this is again very important term related to this आता या फॉर्म्युल्यावरून जर मला स्प्रिंग कॉन्स्टंट डिफाइन करायचं असेल तर कसं करणार मी, दिस के दॅट आय कॅन राईट ओके ॲज दिस रिस्टोरिंग फोर्स पर युनिट दिस डिस्प्लेसमेंट. सो स्प्रिंग कॉन्स्टंट मी कसं लिहिणार, दिस स्प्रिंग कॉन्स्टंट आय कॅन राईट ॲज फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. आणि याच्यावरून मग मी याचं युनिट लिहू शकतो. आय कॅन राईट इट्स युनिट न्यूटन पर मीटर, किंवा सीजीएस युनिट काय असणार त्याचं, सीजीएस सिस्टीम मध्ये याचं युनिट काय असणार, डाइन पर सेंटीमीटर. दिस ऑल्सो वी वे डिस्कस प्रिव्हियसली. बट अगेन ॲज आय एम टेलिंग यू हिअर, मी पुन्हा इथं का सांगतो तर डिटेलमध्ये आपण या स्प्रिंगच्या सिस्टीम बद्दल डिस्कस करणार आहोत की हा के कसा व्हॅरी होतो, जर सपोज मी याला कट केलं वगैरे, तर हे डिटेलमध्ये आपण जसं पुढे जाऊ तसं बघू. सो हे युनिट आहेत, लक्षात घ्या. आता हे युनिट झाले, मग त्याचं डायमेन्शन आपण काय लिहू शकतो, व्हॉट इज द डायमेन्शन, यू कॅन एबल टू डिराइव्ह फ्रॉम दिस युनिट. या युनिट वरून किंवा या फॉर्म्युल्यावरून आपण इझिली डिराइव्ह पण करू शकतो. फोर्सचं डायमेन्शन आपल्याला माहित आहे काय, ते m1l1t-2 डिवायडेड बाय काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, l1. मग आता हे l1 वर गेलं तर 1 - 1 0 होणार, म्हणजे फायनली फॉर दिस फोर्स कॉन्स्टंट आपल्याला डायमेन्शन काय मिळणार, m1 आणि टी, m1 आणि t-2, राईट. l 0 आहे त्यामुळे l नाही लिहिला तरी चालतो.
सो ऍक्च्युली हा के काय आहे? सो के हा लक्षात घ्या स्प्रिंग कॉन्स्टंट आहे विच मेजर्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला के ची संकल्पना काय आहे ती माहित पाहिजे. दिस के ऍक्च्युली टेल अस दी स्मूथनेस और स्टिफनेस ऑफ दॅट स्प्रिंग. सो दिस के ऍक्च्युली काय करतो, विच मेजर्स आय कॅन से स्टिफनेस, म्हणजे त्याच्यामध्ये किती स्टिफनेस आहे किंवा तो सॉफ्ट किती आहे स्प्रिंग सॉफ्टनेस, दॅट वी कॅन एबल टू अंडरस्टूड बाय नोईंग दिस व्हॅल्यू ऑफ के. के वरून आपण हे नेमकं सांगू शकतो. आता हा मग स्प्रिंग कॉन्स्टंट कशावर अवलंबून असतो, ऑन विच फॅक्टर दिस स्प्रिंग कॉन्स्टंट डिपेंड्स. सो डिपेंडन्सी के डिपेंड्स, यू सी दिस के डिपेंड्स वी कॅन से नेचर ऑफ मटेरियल, तो कोणत्या प्रकारचा मटेरियल आहे त्या नेचरवर अवलंबून आहे. ऑफकोर्स त्या मटेरियलचं टाईप कोणता आहे, कशा टाईपचा आहे, स्टिफनेस हार्डनेस किंवा सॉफ्टनेस त्याचा काय आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याचबरोबर दिस स्प्रिंग कॉन्स्टंट ऑल्सो डिपेंड्स ऑन रेडियस. म्हणजे सपोज एखादी स्प्रिंग एकदम कमी रेडियसची असेल तर त्याच्यामध्ये समान फोर्सला तुम्हाला डिस्प्लेसमेंट जास्त मिळेल, मग डिस्प्लेसमेंट जास्त त्याच फोर्सला म्हणजे के ची व्हॅल्यू काय होईल, कमी होईल. सो इफ रेडियस इज लेस द स्प्रिंग कॉन्स्टंट विल बी ऑल्सो लेस वी हॅव. ओके, दॅट यू शुड नो. देन ऑल्सो इट डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ दॅट स्प्रिंग. बघा आता मी या ठिकाणी एक उदाहरण सांगतो की सपोज आता ही एक स्प्रिंग आहे सपोज, आणि त्याच मटेरियलची दुसरी एक स्प्रिंग आहे ज्याची लेंथ याच्यापेक्षा जास्त आहे. आता या दोन्हींना जर मी समान फोर्स म्हणजे समान वेट लावलं तर या दोन्हीमध्ये जास्त एक्सटेन्शन कोणाचं होणार हो, समान फोर्स लावल्यानंतर डेफिनेटली ही जी लांब किंवा जास्त लांबीची स्प्रिंग आहे याच्यामध्ये एक्सटेन्शन जे होईल इथे प्रोड्यूस, हे एक्सटेन्शन काय असणार आहे, या x1 म्हणजे या पहिल्या स्प्रिंगच्या एक्सटेन्शन पेक्षा डेफिनेटली हे काय असणार आहे, जास्त असणार आहे. मग एक्सटेन्शन ज्याच्यात जास्त, तर या फॉर्म्युलानं सांगा एफ सेम असेल, एक्सटेन्शन जास्त म्हणजे के काय असणार, कमी. सो हियर आय कॅन से इन दिस टू स्प्रिंग लेंथच्या नुसार जर म्हटलं तर के या सेकंड स्प्रिंगचा डेफिनेटली लेस असणार आहे दॅन दॅट ऑफ के ऑफ दिस फर्स्ट स्प्रिंग. फर्स्ट स्प्रिंगच्या फोर्स कॉन्स्टंट पेक्षा तो कमी असणार आहे. म्हणजे इट डिपेंड्स ऑन लेंथ असं पण आपण म्हणू शकतो, बरोबर आहे. सो दीज आर दी सर्टन फॅक्टर्स, हे काही फॅक्टर आहेत की ज्याच्यावर स्प्रिंग कॉन्स्टंट अवलंबून असतो. आता मी हे जे केचं एलशी रिलेशन तुम्हाला सांगितलं याच्यावरून काय लक्षात येतंय की, किंवा रेडियसशी देखील काय लक्षात येतंय, दॅट दिस के व्हेरीज विथ लेंथ. आणि मग त्याचा काही वेळा ग्राफ विचारतात किंवा विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज करेक्ट असं वगैरे विचारतात. सो लेट मी ड्रॉ हिअर वन ग्राफ ऑफ दी स्प्रिंग कॉन्स्टंट वर्सेस लेंथ. स्प्रिंग कॉन्स्टंट वर्सेस लेंथ चा जर आपण ग्राफ प्लॉट केला तर आता मी जसं तुम्हाला इथे सांगितलं काय होतं याच्यात बघा, के जो आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे लेंथशी. केचं रिलेशन कसं आहे, लेंथशी इनव्हर्स प्रोपोर्शन आहे. सो लेंथ ज्यावेळी कमी त्यावेळी तुमचा फोर्स कॉन्स्टंट जास्त, आणि लेंथ जसं वाढत जाईल इथे लेंथ वाढत जाईल तसा हा तुमचा फोर्स कॉन्स्टंट काय होणार आहे, असा कमी कमी होत जाणार आहे. सो इफ आय कनेक्ट ऑल दिस पॉइंट्स देन आय विल गेट अ ग्राफ लाईक दिस. मला अशा प्रकारचा हा ग्राफ मिळतो, लक्षात ठेवा. सो दिस ग्राफ इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. समटाइम्स विच ऑफ द ग्राफ करेक्टली शोज अ रिलेशन बिटवीन के अँड एल असा प्रश्न विचारतात, आणि खाली मग 4 ऑप्शन असतात, 4 ग्राफ असतात, तुम्हाला एक ग्राफ तिथे चूज करावा लागतो. सो त्यावेळी तुम्ही करेक्ट ग्राफ चूज करू शकता. सो दिस रिलेशन इज helpful for us there, or this is very important relation we have. So k is inversely proportional to length, or you can say it is inversely proportional to extension. आता हे मी काय सांगितलं तुम्हाला, k हा काय आहे तुमचा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी एक्सटेन्शन और लेंथ आहे. की माझ्याकडे एक स्प्रिंग आहे सपोज, आणि त्या स्प्रिंगची लेंथ जी आहे ती मी जर हाफ केली सपोज, इफ आय हॅव सपोज अ स्प्रिंग लाईक दिस, आपण म्हणूया की ते एक स्प्रिंग आहे सपोज एक ठराविक लेंथची, राईट. याची लेंथ मानून चालूया आपण की एक सपोज याची लेंथ आहे 4 मीटर लेंथ आहे सपोज याची, थोडा वेळ कन्सिडर करूया. आणि सपोज या स्प्रिंगला आता मी मधून कट केलं, इफ आय कट इट ऍट द मिडल सो दॅट दिस पार्ट बिकम्स 2 मीटर आणि हा पार्ट राहिलेला जो आहे तो 2 मीटरचा असेल, म्हणजे एक्झॅक्टली मी या स्प्रिंगला हाफ केलं. आता सुरुवातीला या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट के असेल, तर आता मग ह्या पार्टचा म्हणजे इकडचा पार्ट L1 आणि इकडचा पार्ट L2 जर मी कन्सिडर केलं तर यांचे हे फोर्स कॉन्स्टंट किती असतील, व्हॉट इज द फोर्स कॉन्स्टंट ऑफ दिस पार्ट अँड व्हॉट इज द फोर्स कॉन्स्टंट ऑफ दिस अनदर पार्ट. तो इथे काय लक्षात घ्या, इथे काय होतंय, ज्यावेळी तुम्ही लेंथ जी टोटल लेंथ असते तिला हाफ करता, इफ आय पुट हिअर सपोज देन के डॅश अपॉन के जर मी घेतलं तर हे काय येणार, एल डॅश
एल अपॉन सॉरी एल डॅश, बरोबर आहे. आणि जर मग एल डॅश हे तुमचं एलच्या हाफ असेल सपोज, तर हे एल एल जाणार, म्हणजे इथे काय येणार हे 2. मग आता के डॅश जो आहे तुमचा तो काय येणार 2 टाइम्स के. म्हणजे याचा अर्थ काय होतो, ज्यावेळी तुम्ही एखाद्या स्प्रिंगला हाफ पार्ट मध्ये कट करता त्यावेळी त्याचा फोर्स कॉन्स्टंट हा डबल होतो, लक्षात घ्या. सो दिस k1 बिकम्स 2 टाइम्स k अँड दिस k2 ऑल्सो बिकम्स 2 टाइम्स k. दॅट वी कॅन से. हे आपण अशा प्रकारे सांगू शकतो. जर इथं आता मी एक केस घेतो, लेट अस टेक केस नंबर 1, दॅट सपोज वी हॅव स्प्रिंग ऑफ लेंथ L, स्प्रिंग ऑफ लेंथ L आहे असं मी थोडा वेळ कन्सिडर केलं. अँड सपोज दिस स्प्रिंग वी कट, दॅट इज कट. ही स्प्रिंग काय केली आपण, कट केली. कट इन 2 पीसेस, आणि ही कट केली 2 पीसेस मध्ये, 2 पीसेस मध्ये सपोज. आणि जे 2 पीसेस कट केलेले आहेत त्यांची लेंथ समान नाही आहे सपोज. आता म्हणजे आता हे मगाशी मी जे उदाहरण सांगितलं त्याच्यात काय सांगितलं, 2 पीसेस मध्ये कट केलं आणि दोन्हीची लेंथ समान, म्हणजे मध्ये कट केल्यामुळे. आता सपोज मी ही जी स्प्रिंग आहे ती 2 पीसेस मध्ये कट तर केलेली आहे, परंतु कशा प्रकारे कट केलेली आहे, सच दॅट, असं कट केलेले आहे सच दॅट की L1 जी आहे ती लेंथ, म्हणजे एका बाजूची लेंथ जी आहे ती सपोज n टाइम्स L2 आहे, म्हणजे असमान कट केली असेल. ओके, म्हणजे n काही असू शकतो, n1 2 3 4 लाईक दॅट, इट मे बी एनिथिंग. सो n टाइप्स. आपल्याला जनरल रिलेशन इथे घ्यायचं आहे की जे आपल्याला वापरता यावं के काढण्यासाठी कट केल्यानंतर स्प्रिंग, त्यासाठी मी इथे आता हे सांगतोय तुम्हाला. सो सपोज पहिली लेंथ जी आहे ती दुसऱ्या लेंथच्या n टाइम्स आहे. सो या केसमध्ये तुमचे फोर्स कॉन्स्टंट पहिल्या पार्टचं काय असेल, अँड व्हॉट इज द फोर्स कॉन्स्टंट ऑफ दिस सेकंड पार्ट. सो याच्यासाठी आपण आता इथे रिलेशन बघणार आहोत. सो सपोज सुरुवातीला ही जी स्प्रिंग आहे, अगेन लेट मी ड्रॉ हिअर अ स्प्रिंग. सपोज ही एक स्प्रिंग आहे, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट सुरुवातीला के इतका होता सपोज इनिशियली. आणि आता याला मी इथे ब्रेक केलं सपोज. हा L1 पार्ट आहे आणि हा L2 पार्ट आहे. आता इथं काय झालं, L2 मोठा आहे L1 पेक्षा. ओके, म्हणजे आपण एक्झॅक्टली न्यूमेरिकल उदाहरण सेपरेटली घेऊया, परंतु आता हे असमान कट केलेलं आहे. मग आता या L1 पार्टचा के काय असेल आणि ह्या L2 पार्टचा के काय असेल तो तुम्हाला काढायचा आहे. So in this case, the force constant of first part that is equal to, I can write force constant initially जो काय असेल तो k in bracket n plus 1. n is what we have, c n काय आहे तुमचा, या दोघांच्या लेंथ मधलं रिलेशन आहे, लक्षात घ्या, n plus 1 divided by n. This you can take. So this is very very important relation which you can use to find out the force constant when spring cut in 2 parts. त्याचबरोबर मग दुसरा जो पार्ट आहे राहिलेला पार्ट, त्या राहिलेल्या पार्टचा स्प्रिंग कॉन्स्टंट काय असणार, हिअर द फॉर्म्युला यू कॅन यूज, दॅट इज n plus 1 times k. दिस रिलेशन यू कॅन यूज टू फाइंड आउट द फोर्स कॉन्स्टंट ऑफ दॅट सेकंड पार्ट. सो दिस टू रिलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर आधारित MCQ विचारतात. आपण पाहूया एखाद दुसरं उदाहरण याच्यावर आधारित. त्याचबरोबर आता मग या रिलेशन वरून आपल्याला काय माहित आहे की के हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू, ऑब्विसली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, एल. मग या केसमध्ये जर तुम्हाला K1 बाय K2 रेशो काढायला सांगितलं असेल सपोज या फोर्स कॉन्स्टंटचं, तर ते काय येणार सांगा बघू. तर हे काय येणार, इन्व्हर्स प्रोपोर्शन असल्यामुळे L2 बाय L1. आणि L2 तुमचा काय आहे, L2 किंवा L1 आहे तसं पुट करतो मी. L1 हा तुमचा काय आहे बघा, n टाइम्स L2 आहे. सो L2 कट झालं, म्हणजे फोर्स कॉन्स्टंटचा रेशो काय येतो, 1 अपॉन n. So here this relation is also very important. The ratio of force constant when they cut in two parts such that L1 is n times L2 असेल, तर तुमचा फॉर्म्युला काय आहे तो रेशोचा, K1 by K2 is equal to 1 upon n. So this is also very important relation that you have to remember. Now we will see in detail about the spring pendulum. आता आपण याच्या पुढचा जो पॉइंट आहे ज्याच्यावर देखील अनेक वेळा MCQs विचारतात तो बघूया. स्प्रिंग पेंडुलम ही एक पॉइंट मास आहे सपोज, अ पॉइंट मास. ओके, पॉइंट मास, लेट मी से हियर, which is suspended from, point mass that is suspended from, I can say a massless spring. एक massless spring आहे त्याच्यापासून सस्पेंड केला असेल आणि ती जर ऑसिलेट होत असेल, ओके,
तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, स्प्रिंग पेंडुलम असं म्हणू शकता. मग आता हा पेंडुलम मे बी हॉरिझॉन्टल सरफेसवर ठेवला असेल किंवा व्हर्टिकल. लेट मी शो यू हिअर. ओके, की सपोज आता एक स्प्रिंग आहे ही अशी हॉरिझॉन्टली आपण केप्ट केलेली आहे आणि याला एक आपण इथे ठराविक मास, पॉइंट मास. आता ऑफकोर्स तुम्हाला माहित आहे की पॉइंट आकाराची वस्तू एकदम हेवी नसते. सो सपोज वन ब्लॉक ऑफ मास एम दॅट इज कनेक्टेड टू दिस स्प्रिंग, आणि मग इथे हा ब्लॉक असा मागे पुढे हलत असेल, ऑसिलेट होत असेल. सो दिस इज अ काइंड ऑफ व्हॉट वी हॅव स्प्रिंग पेंडुलम. किंवा सपोज ही स्प्रिंग अशी व्हर्टिकली एखाद्या सिलिंगला किंवा रूफला अशी कनेक्ट केलेली आहे सपोज वरच्या बाजूला, आणि इथे हा ब्लॉक आपण याला कनेक्ट केला असेल सपोज लाईक दिस, सपोज एम इतक्या मासचा, आणि हा व्हर्टिकली ऑसिलेट होत असेल सपोज. सो दिस टू आर नथिंग बट व्हॉट वी हॅव स्प्रिंग पेंडुलम. हे दोन्ही काय स्प्रिंग पेंडुलमच आहेत. आता जनरली आपला जो सिंपल पेंडुलम असतो त्याचा पिरियड कसा काढतो आपण, 2π√L/G, बरोबर आहे. इथे आपण स्प्रिंग पेंडुलम साठी टी चा फॉर्म्युला काय घेणार, टी इज इक्वल टू 2π इन रूट वी हॅव टू टेक वन इनर्शिया फॅक्टर. इनर्शिया फॅक्टर लक्षात घ्या, इथे आपण इनर्शिया फॅक्टर म्हणजे काय, तो एम मास इज रिलेटेड विथ इनर्शिया डिवाइडेड बाय वी टेक हिअर स्प्रिंग फॅक्टर. स्प्रिंग फॅक्टर म्हणजे कोण, तुमचा के, लक्षात घ्या. सो वाईल फाइंडिंग द पिरियड ऑफ दिस ऑसिलेटिंग बॉडी, आणि हे आपण अगोदर देखील डिस्कस केलेलं आहे पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑसिलेटिंग पार्टिकलच्या बाबतीत. सो टी इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला, 2π रूट मध्ये एम अपॉन दिस के. So this is again very important relation which you can use to find out period of spring oscillator. Spring oscillator चा पिरियड काढण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. ओके, किंवा याच्यावरून काही वेळा मग तुम्ही फ्रिक्वेन्सी काढू शकता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असते, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. सो या फॉर्म्युल्याचं जस्ट इनवर्स घ्यायचं. सो 2π जे वर आहे ते आता मी खाली घेतो, आणि रूट मध्ये जे m/k आहे त्यालाच मी उलट लिहितो k/m. सो दिस इज व्हॉट वी हॅव frequency of that oscillator, spring oscillator or spring pendulum. By this relation तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल इथे पिरियड टी हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ एम आहे. किंवा दिस पिरियड आय कॅन से इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ स्प्रिंग कॉन्स्टंट के वी हॅव. किंवा फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत म्हटलं तर काय देणार, फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, आणि फ्रिक्वेन्सी ही इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय, रूट ऑफ एम आहे. ओके, से या फॉर्म्युल्यावरून डायरेक्टली आपण कन्क्लुजन्स या ठिकाणी लिहू शकतो. त्याचबरोबर इथे लक्षात घ्या एक अत्यंत महत्वाचा पॉइंट रिलेटेड विथ स्प्रिंग पेंडुलम. स्प्रिंग पेंडुलमच्या बाबतीत जर बघितलं तर जो टाइम पिरियड आहे, पिरियड ऑफ स्प्रिंग पेंडुलम जो आहे, स्प्रिंग पेंडुलम त्याच्या फॉर्म्युल्यामध्ये इथे बघा कुठेही जी आलेला आहे का, नाही. ओके, इथे बघितला तर जी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आलेलं आहे का, नाही. So therefore I can say that period of spring pendulum is independent. This is very important. Is independent on the gravitational acceleration. Is independent of g. It does not depend on g, and that's why the clocks which are based on spring pendulum that keep proper time everywhere you see, whether you are on a hill or moon or in satellite or anywhere. Okay, where in that case you may not use simple pendulum. For simple pendulum, okay, simple pendulum साठी लक्षात असेल तर बघा पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम काय होता, 2π√L/G. सो इट डिपेंड्स ऑन जी, बरोबर आहे. म्हणजे पेंडुलम जर तुम्ही क्लॉक मध्ये पेंडुलमचा वापर केला टाइम दाखवण्यासाठी, आणि तो सर सपोज तुम्ही हिल स्टेशनवर घेऊन गेला किंवा उंचीवर घेऊन गेला किंवा माइन मध्ये घेऊन गेला किंवा दुसऱ्या प्लॅनेट वर घेऊन गेला, मून वर घेऊन गेला, तर तिथे जी फॅक्टर वर पिरियड अवलंबून असल्यामुळे सो तिथे दॅट क्लॉक इट मे नॉट शो द करेक्ट रीडिंग. ओके, बट हिअर इन केस ऑफ स्प्रिंग पेंडुलम as it does not depend on G, so this spring pendulum based clock, okay, you can use anywhere or everywhere. It will show you proper time everywhere, whether you are on other planet or on moon or in satellite somewhere else. Okay, so that's why this is very very important point we have. त्याच्यानंतर let us discuss some special cases. Okay, some special cases. Case number 2 let me take here.
that suppose the spring which we are used, okay, in forming a spring pendulum. आता ही जी स्प्रिंग आहे जी आपण यूज केलेली आहे सपोज एक स्प्रिंग पेंडुलम बनवण्यासाठी, या स्प्रिंगचं मास सपोज कॅपिटल एम इतका आहे. आता आपण पेंडुलम स्प्रिंग पेंडुलम मध्ये काय सांगितलं, मासलेस स्प्रिंग. परंतु सपोज एखाद्या स्प्रिंगचं मास जे आहे ते त्याला लावलेल्या ह्या ब्लॉकच्या मास पेक्षा खूप जास्त आहे सपोज. सो हिअर इफ this mass of spring is greater than the mass which is attached to this spring, ओके, याच्या म्हणजे ज्याला सस्पेंड केलेलं आहे आपण, हे एम इतकं मास ह्या स्प्रिंगला सस्पेंड केलेलं आहे, त्याच्यापेक्षा हे मास जर जास्त असेल, सो इन दिस केस can we take the relation T is equal to 2 pi root of what we were written m by k. हा जो फॉर्म्युला आपण मासलेस स्प्रिंग पेंडुलम साठी घेतो पिरियड काढण्यासाठी, तर हा यूज करू शकतो का, तर नाही. So whenever you see that if m is greater than this suspended mass, then in that case we can use the effective mass. आपल्याला इथं काय घेतलं पाहिजे, इफेक्टिव्ह मास घेतलं पाहिजे. सो इफेक्टिव्ह मास मग त्या स्प्रिंग पेंडुलमचं काय घ्यायचं, सस्पेंड केलेलं मास प्लस त्या स्प्रिंगचं जे मास असतंय, वी हॅव टू टेक 1/3 ऑफ दॅट. So this formula you remember, and this relation I have to use here in this relation. So therefore I can write the relation of period of that spring pendulum as equal to 2 pi root of m plus m by 3 divided by k. This relation I can use to find out the period of that pendulum. लक्षात घ्या, परंतु हे कधी यूज करायचं, जर त्या स्प्रिंगचं मास हे सस्पेंड केलेल्या मास पेक्षा जास्त असेल तर. नाउ लेट अस टेक केस नंबर 3. आपण आता आणखीन एक केस बघूया रिलेटेड विथ द स्प्रिंग कॉन्स्टंट. काय या केसमध्ये काय बघणार आहोत आपण, की सपोज एक स्प्रिंग आहे, सपोज लेट्स से वी हॅव अ स्प्रिंग लाईक दिस, हॉरिझॉन्टल सरफेस आहे सपोज, आणि या स्प्रिंगला जर दोन मासेस कनेक्ट केले असतील, सपोज लेट्स से मास m1 आणि मास m2, अशा प्रकारे कनेक्ट केले असतील, जसं डायग्राम मध्ये दाखवलंय ना, अशा प्रकारे दोन मासेस स्प्रिंगला जर कनेक्ट केले असतील, and if it is made to oscillate on a horizontal surface, आणि हे जर आपण ऑसिलेट होत असेल सपोज हॉरिझॉन्टल सरफेसवर या दोन्ही मासमुळे, या केसमध्ये वी हॅव टू टेक अ रिड्युस्ड मास ऑफ दॅट सिस्टीम. आपल्याला त्या सस्पेंडेड मासचं काय घेतलं पाहिजे, रिड्यूस मास घेतलं पाहिजे. आणि रिड्यूस मास हे कसं काढायचं, रिड्यूस मास लेट अस रिप्रेझेंट इट बाय mr, आणि हे mr काढत असताना रिड्यूस मास वी हॅव टू यूज the relation that is 1 upon mr is equal to 1 upon m1 plus 1 upon m2, or we can write this as mr is equal to m1 m2 upon m1 plus m2. सो आपल्याला अशा प्रकारे हे रिलेशन घेतलं पाहिजे, आणि हेच मास रिड्यूस मास आपल्याला पिरियड काढण्याच्या फॉर्म्युल्यामध्ये यूज केलं पाहिजे. सो t is equal to 2 pi, you can use here relation that is root of reduced mass divided by spring constant of this spring. Okay, so this is very important relation again. So sometimes ना तुम्हाला अशा प्रकारची एक डायग्राम दाखवली जाते आणि याचा पिरियड काढायला सांगितला जातो, आणि तुम्हाला m1 आणि m2 दिलेलं असतंय. सो त्या केसमध्ये पिरियड काढताना मास काय घ्यायचं, दिस रिड्यूस मास, दिस वी हॅव टू टेक इट हिअर इन दिस रिलेशन. Now related to spring pendulum, there is one more observation that you can remember here. ते तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की सपोज एखादा स्प्रिंग पेंडुलम आहे which is oscillating in a vertical plane. ठीक आहे, म्हणजे काय, तर सपोज लेट मी ड्रॉ हिअर अ डायग्राम. सपोज एखादी स्प्रिंग आहे, ही स्प्रिंग पेंडुलम आहे सपोज असा, आणि तो व्हर्टिकल प्लेन म्हणजे असा ऑसिलेट होत असेल, सपोज व्हर्टिकल प्लेन मध्ये ऑसिलेट होत असेल. या स्प्रिंगला जर मी काय केलं, इफ आय मेड इट टू ऑसिलेट इन अ हॉरिझॉन्टल प्लेन, या स्प्रिंगला मी काढून काय केलं, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये ऑसिलेट करण्यासाठी वापरलं. किंवा इवन इफ इट इज यूज इन व्हायब्रेटिंग इन एन इन्क्लाइन प्लेन मध्ये जर व्हायब्रेट होत असेल सपोज ती स्प्रिंग, तर मग याच्या पिरियड मध्ये काही फरक पडतो का, वेन इट इज व्हायब्रेटिंग इन अ व्हर्टिकल प्लेन और इन हॉरिझॉन्टल प्लेन और इन एन इन्क्लाइन प्लेन. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, द टाइम पिरियड इन ऑल दिस केसेस दॅट रिमेन सेम. So if spring is vibrating in a vertical plane
or in horizontal plane, or the same spring, suppose if you made it to oscillate in inclined plane, that time period that doesn't change, that remains same, which you can find by the formula that is 2 pi root of m upon k. या रिलेशन वरून जे काढता ना, तर इथे या तिन्ही केस मध्ये पिरियड काय असतो, सेमच असतो. सो दिस इज ऑल्सो यू हॅव टू रिमेंबर, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. देन रिलेटेड टू दिस, इफ यू वॉन्ट टू प्रूव्ह दिस, सपोज मला हे प्रूव्ह करायचं आहे, जो आपण चौथा पॉईंट लिहिलेला आहे हा मला इथे प्रूव्ह करायचा आहे. तर इथे लक्षात घ्या की एखादी स्प्रिंग हॉरिझॉन्टल प्लेनवर असेल, सपोज लेट मी से दॅट अ स्प्रिंग पेंडुलम वी आर प्लेस इन ऑन अ हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेसवर आपण हे ठेवलेलं आहे. तर याच्यामध्ये जी इफेक्टिव्ह लेंथ असते या स्प्रिंगची ती किती असते, तर ती त्या स्प्रिंगचीच लेंथ असते. कारण या ठिकाणी कोणत्याही स्प्रिंगला एक्सटेन्शन मिळत नाही, बिकॉज द फोर्स या ब्लॉकचा, म्हणजे या ब्लॉकचं जे वेट असतं mg, दॅट इज गेट बॅलन्स बाय द रिॲक्शन फोर्स. बरोबर आहे. त्यामुळे ओव्हरऑल फोर्स या ब्लॉकवर 0 असतो, आणि याला आपण जर अप्लाय केला नाही कोणताही फोर्स, देन वी कॅन टेक लेंथ ऑफ दॅट पर्टिक्युलर स्प्रिंग दॅट इज सेम ॲज दॅट ऑफ लेंथ ऑफ द स्प्रिंग. परंतु ज्यावेळी ही स्प्रिंग आपण काय केली, सपोज सेम स्प्रिंग ओके जर वर्टिकल पोझिशन मध्ये माउंट केली, तर आता या ठिकाणी काय होणार लक्षात घ्या, या ब्लॉकचं जे मास m आहे, त्यामुळे त्या ब्लॉकवर एक डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याचं वेट म्हणजे mg इतका फोर्स ऍक्ट होणार. बिकॉज ऑफ दिस व्हॉट हॅपन्स, याच्यामुळे काय होतंय ना, याच्यामुळे या स्प्रिंगची लेंथ थोडी वाढते. लक्षात घ्या, इट इज गेट एक्सटेंडेड बाय सम, लेट से दॅट की याची इनिशियल लेंथ ही L इतकी होती, आणि हा एक्सटेंड झाला सपोज y इतकी डिस्प्लेसमेंट झाली सपोज. मग आता इथे याची ओव्हरऑल लेंथ किती होणार, इन दिस केस इट्स लेंथ आय कॅन टेक ॲज L प्लस दिस y. बरोबर आहे, इतकी लेंथ या ठिकाणी असणार. इन दिस केस ज्यावेळी याची लेंथ वाढते, त्यावेळी याच्या आतमध्ये स्प्रिंग मध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो. बरोबर आहे, आणि तो रिस्टोरिंग फोर्स आणि हे वेट बॅलन्स झाल्यामुळे आता हे मास किंवा हा ब्लॉक इक्विलिब्रियम मध्ये राहतो. मग आता रिस्टोरिंग फोर्स किती असतो या केसमध्ये, ओके we know that restoring force we write as k into displacement, suppose k into y, इथे displacement y झाली म्हणून, and this actually restoring force balances the weight, right. याचं वेट काय होतं इथं बॅलन्स केलं जातं या रिस्टोरिंग फोर्सनं. सो आय कॅन राईट k into y that is equal to mg. आता पहिली जी केस मी इथं सांगितली या स्प्रिंगची हॉरिझॉन्टल याच्यावर, हा ब्लॉक इकडे या स्प्रिंगला ओढत पण नाही, काही नाही, म्हणजे इथं तुमचा रिस्टोरिंग फोर्स सध्या इक्विलिब्रियम मध्ये काही आहे का, नाही आहे. हिअर द रिस्टोरिंग फोर्स इफ आय से प्रेझेंटली हिअर वी डोंट हॅव एनी रिस्टोरिंग फोर्स. बरोबर आहे. परंतु वर्टिकल पोझिशन मध्ये ही स्प्रिंग माउंट केल्यानंतर या ब्लॉकच्या मासमुळे ही स्प्रिंग ताणली गेल्यामुळे या स्प्रिंग मध्ये थोडा रिस्टोरिंग फोर्स आतमध्ये निर्माण होतो, जो काय आहे k इंटू वाय इतका आहे. रिस्टोरिंग फोर्स कसा काढायचा माहिती आहे आपल्याला, फोर्स कॉन्स्टंट इंटू डिस्प्लेसमेंट, आणि तो या mg ला बॅलन्स करतो. म्हणजे या वेट मुळे आता हे काय झालं, स्थिर राहिलं. सो दिस वी हॅव टू रिमेंबर. मग आता हे जे आहे याच्यावरून मी m बाय k चं रिलेशन लिहू शकतो. m बाय k दॅट आय कॅन राईट इज इक्वल टू, हे g इकडे घेतलं तर y अपॉन काय होणार आहे g. बरोबर आहे. मग आता या केसमध्ये जर मी t काढायचं म्हटलं, इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट t, सो t इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, 2 पाय रूट ऑफ m अपॉन k. बरोबर आहे. हा स्प्रिंग पेंडुलमचा पिरियड काढण्याचा फॉर्म्युला आहे. मग हे पहिल्या केसमध्ये आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, आणि सेकंड केसमध्ये आपण काय यूज करू शकतो, सेकंड केसमध्ये दिस आय कॅन राईट ॲज 2 पाय रूट ऑफ y अपॉन g, कारण m अपॉन k साठी काय आलं y अपॉन g. बरोबर आहे. आता इथे लक्षात घ्या, या ऍक्च्युअली इक्वेशन वरून आपण सांगू शकतो दॅट टाइम पिरियड डज नॉट डिपेंड ऑन g. इथे जरी g आला असला तरी, कारण का, जर g वाढला म्हणजे हे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन वाढलं, ओके ब्लॉकचं मास तर तेच आहे, तर y वाढणार ना. g वाढलं, वेट वाढलं तर y वाढणार. सो ऍज g इन्क्रीजेस y increases, so therefore the ratio, finally this ratio y upon g that remains constant. एका ठराविक स्प्रिंग पेंडुलम साठी हा जो रेशो आहे तो काय राहतो, कॉन्स्टंट राहतो. आणि त्यामुळे लक्षात घ्या, पिरियड विच वे आर रिटर्न दिस रिलेशन, याच्यामध्ये g इथे आला असला तरी इट डज नॉट डिपेंड ऑन g. Two bodies m and n of equal masses are suspended from two separate massless springs of force constant k1 and k2 respectively.
if the two bodies oscillate vertically such that their maximum velocities are equal, then then the ratio of amplitude of m to n is okay. सो आपल्याला जे दिलेलं आहे त्यानुसार तुमच्या डोळ्यासमोर एक फिगर उभी राहते का बघा. दोन बॉडीज दिलेल्या आहेत एम आणि एन. सपोज ही एम बॉडी आहे, लेट्स से दिस इज एन बॉडी वी हॅव. दे आर सस्पेंडेड फ्रॉम टू सेपरेट मासलेस स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट K1 अँड K2. ओके, या दोन्ही स्प्रिंग ज्या आहेत त्या K1 एकाचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे, दुसऱ्याचा K2 हा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे. एम आणि एन या दोन K1 K2 च्या स्प्रिंग ना वर्टिकली असे अटॅच केलेले आहेत सपोज. अँड हिअर इफ दिस आर ऑसिलेटिंग, सपोज ह्या अशा वर्टिकली ऑसिलेट होत असतील एम अँड एन, इफ दे आर ऑसिलेटिंग सच दॅट, आता हे ज्यावेळी ऑसिलेट होतात त्यावेळी काय दिलेलं आहे बघा, देअर मॅक्झिमम वेलॉसिटीज आर इक्वल. आता सपोज एम ही जी बॉडी आहे ही जी ऑसिलेट होते ही सपोज याची डिस्प्लेसमेंट किंवा याच्यासाठी मी x1 डिस्प्लेसमेंट घेतो किंवा त्याची जी ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड मी A1 घेतो. लेट अस टेक ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन ऑफ दिस एम बॉडी इज A1 आणि एन वस्तू जी आहे ही बॉडी जी आहे याची जी ॲम्प्लिट्यूड आहे त्याला मी A2 असं कन्सिडर करतो. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, ह्या दोन्हीच्या मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ एम बॉडी दॅट इज इक्वल टू मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ द बॉडी एन, हे दोन्ही इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी कुठे असते SHM मध्ये, मीन पोझिशनला, बरोबर. आणि मॅक्झिमम वेलॉसिटी कशी काढतो आपण, ॲम्प्लिट्यूड इनटू इट्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी, अँग्युलर वेलॉसिटी, बरोबर आहे. सो इथं आपण पहिल्या एम बॉडीसाठी हे काय घेऊया, A1 त्याची ॲम्प्लिट्यूड आणि त्याची जी अँग्युलर वेलॉसिटी असेल ती ω1. सो दॅट इज इक्वल टू व्हॉट आय कॅन राईट, A2 इंटू ω2. आता मला काय काढायचं आहे बघा, इथं रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय काढायचं आहे, A1 टू A2 हा रेशो काढायचा आहे. सो दॅट इज इक्वल टू व्हॉट आय कॅन राईट, ω2 अपॉन ω1. सो पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्या हे एक रिलेशन मिळालं की रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड इज इक्वल टू काय, त्यांच्या अँग्युलर वेलॉसिटीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे ω2 अपॉन ω1 असं आलेलं आहे. इथे ऑप्शन जर बघितले तर ऑप्शनमध्ये ओमेगाच्या फॉर्ममध्ये नाही आहे, हे ऑप्शन सगळे कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, या स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये आहेत. मग फक्त आपल्याला इथं काय करावं लागेल ना, SHM मध्ये ओमेगा आणि के या दोन्हीचं काय रिलेशन आहे ते लिहावं लागेल. सो व्हॉट इज द रिलेशन वी हॅव, वी नो दॅट के फोर्स कॉन्स्टंट इज इक्वल टू काय असतो, एम ओमेगा स्क्वेअर, किंवा ओमेगा इज इक्वल टू काय लिहितो आपण, दॅट इज इक्वल टू रूट ऑफ के बाय एम असं लिहितो, बरोबर आहे. मग आता ω1 आणि ω2 याच्यासाठी मी काय लिहिणार, ω1 म्हणजे काय लिहिणार, रूट ऑफ K1 बाय एम लिहिणार आणि ω2 म्हणजे रूट ऑफ K2 बाय एम. आता इथं मी M1 आणि M2 लिहिलं नाही का, कारण आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे बघा, M अँड N दे हॅव इक्वल मासेस असं लिहिलेलं आहे. सो मासेस आर इक्वल म्हणजेच ω1 अपॉन ω2 किंवा ω2 अपॉन ω1 M सेम असल्यामुळे इज इक्वल टू मी काय लिहू शकतो, रूट ऑफ डायरेक्ट प्रोपोर्शन असल्यामुळे K2 अपॉन K1, बरोबर आहे. आता हीच व्हॅल्यू इथे पुट केली तर W म्हणजे ω2 अपॉन ω1 याच्यासाठी मी काय लिहू शकतो, रूट ऑफ K2 अपॉन K1. सो ॲम्प्लिट्यूडचा रेशो हा काय येणार बघा, ऑप्शन डी, रूट ऑफ K2 अपॉन K1. सो दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. हा अनेक साऱ्या एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. प्रिव्हियसली इट वॉज आस्क्ड इन सर्टन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. सो लाईक दिस यू हॅव टू सॉल्व, सिम्प्लिफाय. The mass m shown in figure, here you see this is the mass m shown in figure, oscillate in simple harmonic motion with amplitude A. The amplitude of point P is. So इथे आपल्याला ही डायग्राम दाखवलेली आहे. ही फिगर बघा काय दिसते, इथे आपल्याला दोन स्प्रिंग आहेत आणि एका स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K1 आहे, दुसऱ्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट K2 आहे. या दोन्हीचे मध्ये इथे एक पॉइंट P आहे आणि ह्या P पॉइंटच्या ऑसिलेशनचे ॲम्प्लिट्यूड किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे. आणि इथे आपल्याला हे चार ऑप्शन आहेत, K1A बाय K2, K2A बाय K1, ओके, K1A बाय K2 प्लस K1 आणि K2A बाय K2 प्लस K1. सो हाऊ वी कॅन फाइंड दिस, आता हे आपण कसं काढणार लक्षात ठेवा. दिस वॉज द क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इन JEE मध्ये विचारलेला हा एक प्रॉब्लेम आहे. सो हाऊ वी कॅन सिम्प्लिफाय दिस, आपल्याला काय दिलेलं आहे बघा, ए म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड ऑफ दिस पर्टिक्युलर
मास एम, याची ही अँप्लिट्यूड आहे सपोज, ही त्याची अँप्लिट्यूड इथपर्यंत असेल. आता ही अँप्लिट्यूड जी आहे म्हणजे याची जी मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ही कोणामुळे असणार आहे? द एक्सटेन्शन दॅट प्रोड्यूस इन दिस फर्स्ट स्प्रिंग, लेट से x1, and the extension that is produced in the spring, second spring of spring constant K2, let's say it is x2. आणि म्हणजे A इज इक्वल टू काय असणार आहे? A इज इक्वल टू काय असणार आहे? द एक्सटेन्शन प्रोड्यूस इन फर्स्ट स्प्रिंग अँड एक्सटेन्शन प्रोड्यूस इन सेकंड स्प्रिंग, या दोघांच्या बेरजे इतका, बरोबर आहे ना? या दोघांच्या बेरजे इतकं काय असणार आहे आपला हा, दॅट वुड बी द अँप्लिट्यूड ऑफ दिस मास, राईट? आता ॲज द फोर्स ऍक्टिंग ऑन बोथ दिस स्प्रिंग, याला ज्यावेळी मी पुल करतो त्यावेळी फोर्स ऍक्टिंग ऑन बोथ दिस स्प्रिंग ॲज दॅट इज कॉन्स्टंट, बरोबर आहे? आणि फोर्स ऍक्टिंग ऑन स्प्रिंग दॅट वी कॅन राईट, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड स्प्रिंगवर ऍक्ट होणारा फोर्स समान आहे. आणि फोर्स जनरली कसं करतो आपण? तो रिस्टोरिंग फोर्स असेल किंवा अप्लाइड फोर्स, फोर्स कॉन्स्टंट इनटू इट्स डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे? सो पहिल्या स्प्रिंगसाठी मी K1x1 लिहिणार आणि तेवढाच फोर्स दुसऱ्या स्प्रिंगवर ऍक्ट होतो, म्हणजे दिस इज इक्वल टू आय कॅन राईट K2x2 असं लिहू शकतो, राईट? लाईक दिस आय कॅन एबल टू राईट. आणि आता इथं A म्हणजे x1 प्लस x2 आहे. मग जर याच्यावरून मी x2 ची व्हॅल्यू काढली, सपोज x2 इज इक्वल टू काय येणार बघा? K1x1 डिवायडेड बाय K2, राईट? आणि ही x2 ची व्हॅल्यू जी K1x1 बाय K2 आहे ती जर मी इथे पुट केली तर काय येणार बघा? x1 प्लस x2 ची व्हॅल्यू काय आहे? K1x1 बाय K2, अँड दिस गिव्स मी व्हॉट? अँप्लिट्यूड A. यांच्या दोघांची बेरीज मला काय मिळते? अँप्लिट्यूड. मग आता x1 मी इथून कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा? 1 प्लस K1 अपॉन K2 अँड दॅट इज इक्वल टू काय? A. आता याला जस्ट सिम्प्लिफाय करायचं. x1 साठीच का काढतो मी? कारण लक्षात घ्या आपल्याला कोणासाठी काढायचे आहे अँप्लिट्यूड? अँप्लिट्यूड ऑफ दिस पॉइंट P. हा P पॉइंट किती बाहेर सरकेल? सो P पॉइंट किती सरकणार आहे? ॲज पर दॅट विल डेफिनेटली तो इक्वल टू काय असणार आहे? x1 एक्सटेन्शन एवढं असणार आहे, म्हणून मला x1 काढायचं आहे. सो इथे x1 इज इक्वल टू काय येणार? आता हे ब्रॅकेट मधलं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवलं आणि इकडे घेतलं आपण तर काय येणार बघा? A. इथं हे काय होणार? याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे K2 प्लस K1 डिवायडेड बाय K2. सो K2 मल्टिप्लाय होणार इथे आणि K1 प्लस K2 खाली डिनॉमिनेटर मध्ये येणार. So this is the extension of first spring and that is nothing but amplitude of that point P. मग ऑप्शन आहे का बघा इथे? Yes, here we have the option D. K2A, that is K2A upon K1 plus K2. So this option is correct. So हा सिंपल प्रॉब्लेम जरी असला तर इथे लक्षात घ्या हे थोडंसं P मधला पॉइंट जो दिलेला आहे याच्यासाठी तुम्हाला हे काढत असताना अशा प्रकारे सोडवावं लागेल. I hope you understood this. A mass m attached to spring oscillate every 2 seconds. If the mass is increased by 2 kg, then time period increases by 1 second. The initial mass is. And this problem was asked in many different competitive exam in various state CETs, okay, as well as MST CET मध्ये विचारलेला होता अगोदर एकदा क्वेश्चन हा, नीट मध्ये विचारलेला होता. सो बट इट इज व्हेरी क्वाईट सिम्पल प्रॉब्लेम आणि हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. सो ऑप्शन कडे न वळता आपण डायरेक्टली सोडून बघूया उत्तर यापैकी काय येते. सो मास m अटॅच टू स्प्रिंग ऑसिलेट एव्हरी 2 सेकंड, म्हणजे आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे? पिरियड ऑफ ऑसिलेशन दिलेला आहे 2 सेकंड. इफ द मास इज इन्क्रीज बाय 2 किलोग्राम, हे 2 सेकंड पिरियड कोणासाठी आहे? m इतक्या माससाठी आहे. त्याच्यानंतर मास आपण काय केलेलं आहे? 2 किलोग्रॅमनी वाढवलं, सपोज 2 किलोग्रॅमनी वाढवलं, त्यावेळी देन द टाइम पिरियड इन्क्रीजेस बाय 1 सेकंड, म्हणजे अगोदर जो टाइम पिरियड होता तो टाइम पिरियड जो आहे तो 1 सेकंदनी वाढतो, म्हणजे किती होणार? तो 3 सेकंड होणार या माससाठी. तर इनिशियल मास काय असेल? सिंपल आहे, लक्षात घ्या. हे टी वी नो द रिलेशन ऑफ टी विथ द मास. स्प्रिंग कॉन्स्टंट याच्यामध्ये टी इज इक्वल टू आपण काय लिहितो? पिरियड काय असतो ऑफ स्प्रिंग बॅलन्स और स्प्रिंग ऑसिलेटरचा? 2 पाय रूट m अपॉन के, बरोबर आहे. मग आता या फॉर्म्युल्यानुसार 2 पाय आणि के जर कॉन्स्टंट घेतलं तर टी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय होतो? रूट ऑफ m. मग याच्यावरून मी जर इथे T2 बाय T1 घेतलं तर इक्वल टू काय येणार? रूट ऑफ m2 अपॉन m1, बरोबर आहे.
आता हे जस्ट सिम्प्लिफाय करायचं आहे. T2 किती आहे? 3 आहे. T1 किती आहे आपला? 2 आहे. दॅट इज इक्वल टू रूट ऑफ M2 म्हणजे नंतरचं मास, हे किती आहे? M+2 आहे आणि सुरुवातीचा मास M इतका आहे. हे सिम्प्लिफाय करून M काढू शकतो आपण. जस्ट स्क्वेअर ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला तर काय येणार? 9/4 इज इक्वल टू M+2 बाय M. M ला इकडे मल्टिप्लाय करा, 9M येईल. 4 नी या M+2 ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल? हे 4M आणि प्लस 4 नी 2 ला मल्टिप्लाय केलं तर 8. आणि 4M आता इकडे घ्या, म्हणजे 9M मायनस 4M किती येणार? 5M इज इक्वल टू 8. सो देअरफॉर M विल बी इक्वल टू 8/5. आणि 8 ला जर आपण 5 ने डिवाइड केलं तर हे 5 एके 5 आणि 5 सक्क 30. म्हणजे मास किती येणार सुरुवातीचं? 1.6 किलोग्रॅम. सो दिस इज द आन्सर ऑफ दिस प्रॉब्लेम. सो अशा प्रकारचा प्रॉब्लेम ॲज एक प्रॉब्लेम म्हणून बोर्डला विचारला जाऊ शकतो किंवा ॲज अ MCQ UC अशा प्रकारे विचारलं जाऊ शकते. सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज वी शुड नो द रिलेशन ऑफ पिरियड अँड जे दिलेला जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित नीट समजावून घेऊन व्हॅल्यूज पुट करून जस्ट यू हॅव टू सिम्प्लिफाय दिस.